हे गाईज, या थंडीच्या वातावरणामुळे ना सर्दी काही बसायचं नाव घेत नाही आहे. तर मग काय, सायंकाळची वेळ होती, इकडे छान चहा पीत पीत मस्त स्वामींचे गाणे ऐकले आणि त्यानंतर काय, हे बघा स्वयंपाकाला लागले. तर इकडे कुकरचे नाटकं नेहमीचे असतं. पाणी कमी टाकलं तर तिकडून प्रॉब्लेम, जास्त टाकलं तिकडून प्रॉब्लेम. त्यानंतर मग आलूवांग्याची भाजी होती, म्हटलं चला थोडं तोंडाला पण टेस्ट येईल असं काहीतरी बनवावं म्हणून घेतलं मग मी तांदळाची भाकर बनवायला. तर तांदळाची भाकर बनवली आणि गौरव इकडे मला म्हणतो आहे की एक मी पण खाणार. असं करून मग मी म्हटलं चला 2 तरी बनवते. आणि मला कसं ना ज्वारीची परफेक्ट येते, बट तांदळाची बनवायला मला खूप प्रॉब्लेम होतो. आणि गौरव मला तेच म्हणत होता की राहू दे, बनणार नाही, तू कशाला ट्राय करते. पण मी म्हटलं नाही, मी ट्राय करणार, एकदा तरी मला बनेलच. मग अशा पद्धतीने आज मी ना छान तांदळाचं पीठ असं मळून घेतलं मस्त आणि अशा 2 भाकरीसाठी गोळे करून घेतले आणि 2 भाकरी टाकल्या. खरं सांगते ना, आज पहिल्यांदा माझ्या भाकरी परफेक्ट झाल्या बघा तव्यावरच्या, आणि इतके छान फुगल्या पण त्या, मस्त झाल्या. मला माहीत होतं गौरवची भूक जाणार नाही, त्यासाठी त्याच्यासाठी थोड्या चपात्या बनवल्या एक्स्ट्राच्या. तर चलो, आजचा मिनी ब्लॉग इथे एंड करते. कसा वाटला